नमस्कार मंडळी. हे दोघे जण आजारी होते आणि त्यांची सेवा करून आता शेवटी मला पण ताप आला आणि मी पण पडली आजारी. पण आज बनवल्या होत्या मी हळूहळू कुरड्या. म्हटलं आता ऊन निघत आहे आणि कसं मग पावसाचं वातावरण असतं आणि परत गावी वगैरे जायचं असते, म्हणून म्हटलं आता बनवून घेते, नाहीतर मग ते तसेच राहून जातात. तर इथे घेतलेले आहेत मी तांदूळचे तुकडा तांदूळ घेतलेला आहे. रात्रभर भिजत ठेवला होता आणि सकाळी मग भातासारखा सगळं त्याच्यामध्ये तिखट मीठ हळद हे चवीपुरता घेतलेला आहे. 3 पाव माझ्याकडे तांदूळ होते तर त्याच्या दुप्पट पाणी घेतलं. जे काही मसाले असतील ते पाण्यातच टाकले. पाण्याला उकळी आली, त्याच्यानंतर भिजवलेले तांदूळ टाकले आणि छान असे शिजू दिले. शिजल्यानंतर चम्मचच्या सहाय्याने चांगलं असं घोटून घ्यायचं आणि सोऱ्यामध्ये भरायचा आणि आपल्याला पाहिजे त्या आकाराची आपण कुरड्या पाडून घ्यायचा. आणि कुरडी तुटू नये म्हणून ज्यावेळेस भात शिजतो त्यावेळेस एका वाटीमध्ये गव्हाचं पीठ भिजवून घ्यायचं आणि तो भिजवलेला गव्हाचा पीठ कुरड्याच्या भातामध्ये कालवून घ्यायचं, म्हणजे आपल्या कुरड्या तुटत नाहीत. आणि बघू शकता आमच्या कुरड्या झाल्या बनवून आणि